नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी जाहिरात आलेली आहे. या पदासाठी तांत्रिक विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कोणकोणता आहे, कशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला माहिती आहे जागा कमी आहेत आणि स्पर्धा खूप आहे. आपण सगळ्यांनी फॉर्म भरला असेल, ज्यांनी भरला नसेल ते त्या ठिकाणी भरू शकतात. तर तांत्रिक घटकामध्ये एकूण 40 प्रश्न आणि 80 गुण या ठिकाणी असणार आहेत. 2 तासाचा कालावधी आहे. महत्त्वाचं म्हणजे 40 प्रश्न कोणकोणत्या घटकाचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा पहिला टॉपिक आहे पशुसंवर्धन इतिहास, धोरणे, संधी. पूर्ण हा जे आतापर्यंत आपल्याला अनुभव आलेला आहे की या परीक्षेमध्ये LSSच्या लेवलचे प्रश्न येत नाहीत, BVSC लेवलचे प्रश्न येत असतात आणि आपण हे सर्व या ठिकाणी जी बॅच आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे कव्हर होणार आहे. तर ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आपण ते सर्व घेणार आहे. याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न सुद्धा असतील, नोट सुद्धा असतील, ई बुक सुद्धा आहेत आणि प्रत्येक प्रश्न जे आहेत तांत्रिक 2-3 प्रश्न, प्रत्येक तांत्रिक प्रश्नाचं सोल्युशन सुद्धा त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ज्यांना ई बुक घ्यायचं असेल ते डबल अकॅडमी पुणे ॲपवर जाऊन ई बुक घेऊ शकतात. तर आपण बघूया पूर्ण सिलेबस. या ठिकाणी पहिला टॉपिक आहे इतिहास, धोरणे, संधी, ज्यामध्ये ॲनिमल हजबंड्री हिस्ट्री, प्रेझेंट स्टेटस, त्याची स्थिती वगैरे वगैरे आहे. सेकंड आहे इफेक्टिव्ह एक्सटेन्सिव्ह वर्क्स फॉर ॲनिमल हजबंड्री, पशुपालनासाठी प्रभावी व्यापक जे काम आहे ते. नंतर आहे प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट अँड सस्टेनेबल ॲनिमल हजबंड्री, म्हणजे काळानुसार या ठिकाणी अभ्यासक्रम आपला जो आहे तो बदलत आहे, त्यानुसार या ठिकाणी आपण पूर्ण सिलेबस कव्हर करत आहे. तर किंवा तुम्ही जर स्वतः अभ्यास करत असाल हे टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे आहे. बॅच जॉईन करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे, तर याच्यावर तुम्हाला संपर्क करायचा आहे. नंतर पुढचा टॉपिक आहे ज्याचे सब टॉपिक आहे इम्प्रूव्ड मॅनेजमेंट प्रॅक्टिस फॉर व्हायबल लाईव्हस्टॉक, सर्वांगीण पालनासाठी सुधारित व्यवस्थापन, यूज ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन ॲनिमल हजबंड्री अँड डेअरिंग, म्हणजे नवीन नवीन या ठिकाणी पशुसंवर्धन व्यवसाय संगणक आणि त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. नंतर इंट्रोडक्टरी ॲनिमल हजबंड्री, इकॉनॉमिक अँड मार्केटिंग, प्रारंभिक प्राणीपालन अर्थशास्त्र आहे. नंतर आहे आता सेकंड टॉपिक जो तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला या ठिकाणी अभ्यास आहे ऑलरेडी याचा. तर ॲनिमल स्पेसिस अँड त्यांचे रेअरिंग, तर त्यांचं पालन, त्याचे प्रकार, ज्याच्यामध्ये ॲनिमल ब्रीड्स आणि त्यांच्या जाती, प्राण्याच्या जाती आणि प्रजाती. जे सेकंड आहे गोट, शीप आणि पिग रेअरिंग, त्या शेळ्या मेंढ्या पालन, डुक्कर पालन. नंतर आहे पोल्ट्री फार्मिंग, कुक्कुट पालन. तिसरा जो टॉपिक आहे तो आहे पशुचा न्यूट्रिशन, म्हणजे ॲनिमल हजबंड्री, ज्यांचं खाद्य, खाद्याचे प्रकार वगैरे वगैरे सगळे यामध्ये कव्हर आहे. तर इंट्रोडक्शन ॲनिमल न्यूट्रिशन, प्राथमिक पशुपोषण, नंतर प्राण्यांचं खाद्य, त्यांचं चाराचं उत्पादन, त्याचे वेगवेगळे प्रकार, फीड प्रोडक्शन. नंतर आहे इंट्रोडक्टरी फॉडर मॅनेजमेंट आणि ग्रासलँड, म्हणजे प्रारंभिक चारा व्यवस्थापन आणि गवत भूमी, गवताचे प्रकार वगैरे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याचं या ठिकाणी सगळं आहे. नंतर पुढचा आहे प्राण्यांचं आरोग्य व्यवस्थापन आणि त्यांचं फर्स्ट एड, ज्याच्यामध्ये ॲनिमल हेल्थ अँड फर्स्ट एड, प्राण्यांचं आरोग्य, त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन, आजार, उपचार, लसी, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. नंतर आहे सिम्पटम्स ऑफ, या ठिकाणी हेल्दी अँड सिक ॲनिमल्स, केअर ऑफ सिक ॲनिमल्स, आजारी जनावरांची काळजी, त्यांचे लक्षणं, त्यांचे इलाज वगैरे वगैरे हा टॉपिक आहे. नंतर आहे डिवॉर्मिंग अँड वॅक्सिनेशन, प्राण्यांचं डिवॉर्मिंग म्हणजे काय की जंतनाशक त्या ठिकाणी करणं, त्यांचं वॅक्सिनेशन, त्यांचे वॅक्सिन, त्यांचे प्रकार, वॅक्सिनचे टाइप्स, कोणती वॅक्सिन कुठं स्टोअर केली जाते, किती वापरली जाते, सगळं. नंतर त्या ठिकाणी इम्युनायझेशन अँड ॲनिमल्स, प्राण्यांचं लसीकरण. नंतर आहे डिसइन्फेक्शन मेथड, जे निर्जंतुकीकरणाच्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचं पूर्ण डिटेल्स आहे. नंतर प्राण्यांची स्वच्छता, इंट्रोडक्टरी ॲनिमल हेल्थ केअर, त्यांची आरोग्य सेवा, इंट्रोडक्टरी व्हेटरनरी पब्लिक हेल्थ, सार्वजनिक त्यांचं आरोग्य. नंतर पुढचं आहे या ठिकाणी ॲनिमल ब्रीडिंग अँड रिप्रोडक्शन, ज्या ठिकाणी प्रजननाचे प्रकार, प्रजननाचा इतिहास, AI, कृत्रिम रेतन, सगळं सगळं यामध्ये आहे. तर इंट्रोडक्टरी ॲनिमल ब्रीडिंग, प्राथमिक पशुप्रजनन, आर्टिफिशियल, ज्याला आपण AI, रेकॉर्ड्स अँड टेक्निक, बुल मॅनेजमेंट, कृत्रिम रेतन, नोंदी, तंत्र, बैल व्यवस्थापन, यांचा सगळा इतिहास, पहिलं कुठं कृत्रिम रेतन आहे, त्यांचं वीर्य कुठं स्टॉप केलं जाते, सगळ्या गोष्टी. नंतर कॅस्ट्रेशन ऑफ ॲनिमल, पशुचं जे आहे बंद विच्छेदन, आपल्या मराठीमध्ये काय म्हटलं जातं, कुटुंब नियोजन, त्या ठिकाणी त्यांचं आहे. नंतर ॲनिमल रूट्स, सिम्पटम्स अँड मेथड्स ऑफ आयडेंटिफिकेशन, पशुमधील जे कामोत्कट आहे, लक्षणं आणि त्यांच्या ओळखण्याच्या पद्धती, की गाय माजार कधी आली, म्हैस माजार कधी, शेळी मेंढी कधी माजार येतात, त्या सगळ्या गोष्टी. नंतर आहे प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट फॉर प्रेग्नंट अँड
गर्भवती आणि बाळंतपणाच्या वेळी जनावरांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन म्हणजे जसं त्यांना एकटं बांधणे, त्यांच्याशी हे न करणे. इंट्रोडक्टरी ॲनिमल रिप्रोडक्शन, पशुप्रजनन असं आहे. नंतर शेवटचा जो टॉपिक आहे दूध उत्पादन प्रक्रिया, या ठिकाणी मिल्क प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग, ज्याच्यामध्ये दूध उत्पादन आणि त्याची अपेक्षित वाढ, त्याच्याशी महत्त्वाची माहिती. नंतर पुढचं आहे गाई म्हशीचं पालन, दूध उत्पादन, काऊ बफेलो रेअरिंग अँड मिल्क प्रोडक्शन. नंतर आहे दुधातले भेसळ आणि सामाजिक परिणाम आणि त्याचे उपाय, त्याचा जो कायदा आहे त्याची माहिती. हे सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. नंतर डेअरी प्रोडक्शन, दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन, कोणकोणते पदार्थ आहेत. नंतर हँडलिंग ऑफ सेल ऑफ मिल्क, दुधाची हाताळणी आणि विक्री. नंतर क्वालिटी कंट्रोल, दुधाचे गुणवत्ता नियंत्रण, ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये वाढ. नंतर आहे नवीन दूध उत्पादन पद्धती, मूल्यवर्धन पद्धती. नंतर पुढचा टॉपिक आहे दुधाच्या सहकारी संस्था, की आतापर्यंत कोणकोणत्या, कृष्णा, कोयना दूध, जे काय असतील, महादूध, महानंद, सगळं त्या ठिकाणी माहिती. नंतर इम्पॉर्टंट टॉपिक आहे पशुवैद्यकीय विज्ञान, वेटरनरी सायन्स, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, खास LSS ला तुम्हाला शिकवलेलं नाही, तर हे या ठिकाणी आपण पाहणार आहे किंवा तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र, वेटरनरी प्राथमिक पशुवैद्यकीय जीवविज्ञान, प्रिलिमिनरी पॅथॉलॉजी, त्यांची त्या ठिकाणी पॅथॉलॉजी कशा प्रकारे त्यांचं रोगाचं निदान केलं जातं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे. नंतर इंट्रोडक्टरी फार्माकोलॉजी, औषध कोणकोणते दिले जातात, निर्माणशास्त्र, मायनर व्हेटरनरी सर्जरी, या ठिकाणी सर्जरी, छोट्या मोठ्या सर्जरी असतील त्याची माहिती. मूलभूत शास्त्र विज्ञान, बेसिक सायन्स ऑफ ॲनिमल हजबंड्री, ज्याच्यामध्ये त्यांचा शरीर शास्त्राचा परिचय, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. एनाटॉमी, तर यामध्ये तुमचे जास्तीत जास्त आता प्रश्न विचारले जातात. नंतर इंट्रोडक्टरी ॲनिमल फिजिओलॉजी, त्यांचं शरीर प्रक्रिया विज्ञान, म्हणजे या ठिकाणी जो सिलेबस आहे पहिल्यासारखा राहिलेला नाही, डीप मध्ये आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिकचा अभ्यास, यांचे नोट्स तुम्हाला वाचावे लागतील. इंट्रोडक्शन टू ॲनिमल मॅनेजमेंट, प्राणी व्यवस्थापनाची ओळख. नंतर फार्म प्रॅक्टिस, शेतीविषयक ट्रेनिंग. तर हे सगळे असे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे, ज्यांना नोट्स घ्यायचे असतील, त्यांनी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करून ई बुक सेक्शनमध्ये जा. टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा याच टॉपिकवरच्या तुम्हाला MCQ विथ विश्लेषण टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेले आहेत. 80 45 77 60 किंवा 83 29 588 625. तर याच्यावर तुम्हाला हे सगळं महाराष्ट्राच्या नोट्स तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.